नमस्कार. आज आपण अहमदनगर औरंगाबाद या हायवे रोडवरती आहोत आणि या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोवा ते शिर्डी साईबाबा या ठिकाणी हा रथ निदर्शनास आला आणि यांचे वारकरी हे दिवसभराचा प्रवास कसा करतात, किती किलोमीटरचा आहे व त्यांचा दैनंदिन कार्यक्रम काय आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. नाव सांगा आपलं. माझं नाव सुभाष हरिचंद सावंत. हां मी वारकरी आहे. हां आम्ही गोवाहून आलो आहे. 4 तारीखला बाहेर पडलो. हां आता आम्ही शिर्डीला चाललो आहे. शिर्डी. हां आम्ही 50 किलोमीटर दिवसाला. जातो. बरं, किती लोकांचे आहेत यामध्ये सहभागी? आम्ही एकूण 50-55 हा जे काय असेल 50-55 यायचं आहे. बर. आणि ते आपण जे गाव कोणतं निघले ते गाव? निघाले बापसा. हां. आणि बडगेश्वर. तालुका जिल्हा सिटी पणजी तिसवाडी. बर. आणि जिल्हा तेच पणजी गोवा. अच्छा. गोवा राज्यातून आपण आलो. शिर्डीच्या साईबाबांकडे चाललेला स्वामींकडं. हा. याबाबत प्रवासात आपलं वय काय आहे? माझं 74. म्हणजे 74 वय आहे. 74. 74 वयात आपल्याला काय वाटतं ह्या दैनंदिन मला प्रवासाबद्दल? एकदम खुशी आहे आणि मी आनंदाने चाललो आणि साईबाबा माझ्या पाठीचे आहे आणि सर्व काही. हे पहा, साईबाबांवरती असणारी श्रद्धा आणि साईबाबांची जी भक्ती आहे, साईबाबांवर असणारी भक्ती, हे इतर राज्यातून परदेशातूनही लोक साईबाबांना मानणारे आहेत. आणि खरंच की अशा काही विश्वास असतो माणसाचा, श्रद्धा असती की साईबाबांवरती अथवा कोणत्याही आपल्या दैवतावरती, हे अतिशय महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी आम्ही वैष्णोदेवीला पण चालत गेलो. अजून कोणत्या यात्रा चालत करता आपण? गेल्या वर्षी वैष्णोदेवी हां. चालत गेल्या वर्षी. आणि त्या अगोदर राम मंदिर अयोध्या. आता शिर्डीला हे चालू आहे. हे पहा, सुरुवातीला त्यांनी वैष्णोदेवीची पायी पदयात्रा केली, त्याच्यानंतर चालत केल्यानंतर आता त्यांनी नंतर राम मंदिर जे आहे अयोध्या, गोवा ते अयोध्या पायी दिंडी पदयात्रा त्यांनी नेली. आणि त्यानंतर आत्ता गोवा ते साईबाबा शिर्डी हा त्यांचा प्रवास आहे. आणि येथून पुढील त्यांचे अनेक संकल्प असतील. त्याला आपल्या मंगलमय शुभेच्छा. त्यांचा प्रवास सुखमय आनंदमय हो ही साईबाबांचरणी प्रार्थना. त्यांना मंगलमय समाधान मिळो दैनंदिन जीवनामध्ये. त्यांना मंगलमय त्यांचा प्रवास सुखकर हो, कोणत्याही प्रकारची त्यांना अडचणी येऊ नये ही साईचरणी मंगलमय प्रार्थना. जय साईराम. शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देव नाही.